नमस्कार मंडळी, केळफुलाची भाजी आरोग्यासाठी खूप चांगली असते हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, पण ती कडू लागते म्हणून अनेक जण तिला बनवत नाही। पण आज मी तुम्हाला अशी एक भन्नाट ट्रिक दाखवणार आहे ज्यामुळे तुमची केळफुलाची भाजी अजिबात कडू होणार नाही आणि लहान मुलं सुद्धा तुमची ही भाजी मागून मागून खातील। तर आज आपण ह्यामध्ये एक सिक्रेट मसाला सुद्धा वापरणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे आपण केळफूल कसं साफ करायचं ते पाहूया। बघा, केळफुलाचे एक एक पाकळी आपण काढून आतल्या ह्या ज्या कळ्या आहेत त्या बाजूला करायच्या। आता या कळीची जी मधली कडक दांडी आहे ना ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि त्याच्यावरची जी छोटी टोपीसारखी जी साल दिसते ना ती सुद्धा आपल्याला काढून टाकायची आहे, कारण हे काढणं खूप महत्त्वाचे असते। अशाच पद्धतीने मी ह्या सर्व पाकळ्यांच्या कळ्या एकदम साफ करून घेणार आहे। बघा, मी इथे तुम्हाला दुसरं पण एक साफ करून दाखवते। अशा प्रकारे मी हे सर्व साफ करून घेतलेलं आहे। हे बघा, इथे माझे सर्व हे केळफूल आहेत ते स्वच्छ म्हणजे साफ करून झालेले आहेत। आता हे केळफूल आपल्याला अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत। इथे माझे सर्व हे केळफूल बारीक चिरून झालेले आहेत। चिरल्यानंतर लगेच आपल्याला ते पाण्यात टाकून घ्यायचे आहेत। पाण्यात टाकून झाल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं मीठ तुझं टाकायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचे। हे बघा, अगोदर असं चोळून चोळून धुवून घ्यायचं आणि ह्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा टाकायचं आणि त्यानंतर सुद्धा हे स्वच्छ धुवून घ्यायचं। इथे आपलं केळफूल स्वच्छ धुवून झालेलं आहे। आता गॅसवर मी थोडं पाणी गरम करायला ठेवलं होतं। या गरम पाण्यात चिरलेले केळफूल टाकून मस्त 5 मिनिटं चांगलं असं हे वाफवून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून ह्यातला जो चीक असतो तो संपूर्ण निघून जातो। केळफूल वाफवून झाल्यानंतर ते थोडं थंड होऊन द्यायचं। त्यानंतर मी इकडे व्हिडिओ दाखवत आहे तसं हाताने व्यवस्थित दाबून त्यातलं सगळं पाणी पिळून काढायचं। पाणी पूर्ण काढल्यामुळे भाजीचा कडूपणा निघून जातो। हे बघा, मी अशा प्रकारे सर्व ह्याच्यातलं पाणी काढून टाकत आहे। आता गॅसवर कढई ठेवून त्यात 2 पळी तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं। जिरं व्यवस्थित तेलामध्ये तडतडलं की ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून चांगलं असं हे परतून घ्यायचं। कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। कांदा व्यवस्थित परतल्यावरती यात मी चमचाभर आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत ते सुद्धा परतून घेणार आहे। कांदा लसूण व्यवस्थित परतून झाला की ह्यात मी मसाले घालणार आहे। मसाल्यामध्ये मी हळद, आपला घरगुती मसाला, धने पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व मसाले मस्त असे कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर जे केळफूल आपण वाफवून आणि त्यातलं पाणी काढून ठेवलं होतं ते यात टाकूया आणि मसाल्यासोबत हे छान मिक्स करून घेऊया। व्यवस्थित हे मिक्स करून झाल्यावरती आता यावर झाकण ठेवून मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटे ही भाजी चांगली वाफेवर शिजवून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर भाजी आपली छान अशी शिजलेली आहे। ही पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यात आपली टाकूया मुख्य चव म्हणजे मॅगी मसाला। मॅगी मसाला टाकून वरून मस्त असं भरपूर सारं ओलं खोबरं सुद्धा टाकायचं आणि हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर मंडळी, आपली गरमागरम आरोग्यदायी अशी चविष्ट आणि अजिबात कडू न लागणारी केळफुलाची भाजी तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की करून पहा। तुम्हाला ही भाजी करण्याची पद्धत माझी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा। भेटू पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसह। धन्यवाद।